तर सांगता येईल का एखादं साइन कन्व्हेन्शन? त्याचे दोन साइन कन्व्हेन्शन आहेत. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचे किती साइन कन्व्हेन्शन आहेत? दोन. सांगा कोणीतरी सांगा. पूर्ण सांगत नाही का? आता बोलणार नाही. हे बघा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. परत एकदा मी तुम्हाला हे साइन कन्व्हेन्शन सांगणार. परत एकदा तुम्हाला साइन कन्व्हेन्शन सांगणार. याच्यामध्ये जो करंट फ्लो जो हा असतो I, this is the resistance R and P is the EMF of the cell. So in any closed circuit, if we are going in the same direction of current, पहिलं साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. if we are going in the same direction of current, तर तेव्हा तुम्हाला पोटेन्शियल ड्रॉप आणि EMF कसं घ्यायचं? तर याच्यामध्ये तुमचं पोटेन्शियल ड्रॉप जे आहे हे घ्यायचं मायनस इन द सेम डायरेक्शन ऑफ करंट. पोटेन्शियल ड्रॉप घ्यायचं मायनस आणि EMF इन द पाथ. EMF इन द पाथ इज टेकन एज पॉझिटिव्ह. हे आहे पहिलं साइन कन्व्हेन्शन. त्याच्यानंतर दुसरं साइन कन्व्हेन्शन असं आहे की समजा हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे. इथे लावलेला हा सेल आहे. इथे पॉझिटिव्ह ऑफ सेल. This is negative of cell. Now we are going from point A to the point B. आता याच्यामध्ये बघा तुम्ही करंटचं डायरेक्शन आणि तुम्ही जे चालले त्याचं डायरेक्शन, they are opposite to each other. If you are going opposite to the direction of current, then potential drop is taken as positive, म्हणजे plus IR, and EMF in the path is taken as negative. तर हे दोन साइन कन्व्हेन्शन्स ज्यांना कळलेले असतील तर याचं ऍप्लिकेशन आपल्याला घेता येईल. आपण एक्झाम्पल घेऊ. सगळ्यांनी हे दोन्ही साइन कन्व्हेन्शन्स वहीमध्ये लिहून घ्या. एव्हरीबडी प्लीज नोट डाउन the sign conventions of Kirchhoff's voltage law. थोडं लवकर लिहा. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगणार आहे. प्रत्येकाने साइन कन्व्हेन्शन्स वहीमध्ये लिहायचे आहे. In the same direction of current, potential drop positive घ्यायचा, potential drop minus घ्यायचा आणि EMF plus. आणि opposite direction of current, आपण चाललो A to B, that is opposite to the direction of current, then the potential drop is taken as positive and EMF is taken as negative. तर सर्वांनी ते दोन्ही साइन कन्व्हेन्शन्स लिहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन आहे. फाइंड द करंट थ्रू 10 ohm resistance, 10 ohm resistance of galvanometer in the following circuit. ठीक है, सगळ्यांनी हा क्वेश्चन लिहून घ्या. Find the current through 10 ohm resistance of galvanometer
इन द फॉलोइंग सर्टिफिकेट. सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घेतल्यानंतर आता ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. बघा हे आहे इलेक्ट्रिकल नेटवर्क. दिस इज द इलेक्ट्रिकल नेटवर्क. In this electrical network, this resistance is of 5 ohm, this resistance is of 10 ohm, this resistance is of 15 ohm, and this is the resistance of 20 ohm. And the galvanometer of resistance 10 ohm is connected in between point B and D. Now, in this electrical network, 2 ampere current is passing. In this electrical network, 2 ampere current is passing. So, out of this 2 ampere current I1 is passing through the resistance of 5 ohm. Now, current in this 15 ohm resistance. आता ह्या 2 एंपियर मधला जर I1 इकडे गेला असेल तर 15 मधून किती करंट जायला पाहिजे? 2 I1. त्याच्यानंतर करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इज IG. करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इज IG. आता ह्या I1 मधला काही फ्रॅक्शन हा गॅल्व्हॅनोमीटर मधून चालला. तर या 10 ओम मधून जाणारा करंट किती असला पाहिजे? I1 IG. हा करंट असला पाहिजे किती? I1 IG. आता इकडे लक्ष द्या, 15 ओम मधून जाणारा जो करंट आहे हा आहे तुमचा 2 I1. आणि इकडे परत येणारा हा जो करंट आहे गॅल्व्हॅनोमीटर मधला, करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इज IG. तर दोन्ही करंट इथे काय होतात? ऍड होतात. या 20 ओम मधून जाणारा जो करंट आहे तो आहे तुमचा 2 I1 IG. 2 I1 IG. 2 I1 2 I1 2 I1 IG. आता ह्या दोन्ही करंट हे इथे ऍड होतात. तर इथे जाणारा करंट आपल्याला पाहिजे किती? 2 एंपियर. इथे लक्ष द्या, हे I1 I1 IG IG. तो उरता किती इथे? 2 एंपियर. म्हणजे जेवढा करंट या सर्किट मध्ये एंटर झाला तेवढाच करंट काय व्हायला पाहिजे? हा बाहेर यायला पाहिजे. तर आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर बाय युजिंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर आता मी तुम्हाला काल सांगितलं कालच्या एक्झाम्पल मध्ये, नाउ we have to apply KVL to the loop. Now we have to apply KVL to the loop A B B A. म्हणजे तुम्ही A पासून सुरुवात करायची, B पर्यंत जायचं, B पासून इकडे D पर्यंत आणि D पासून परत पॉइंट A कडे यायचं. तर आता साइन कन्व्हेन्शनचा वापर करून according to sign conventions of Kirchhoff's voltage law. आता इथे बघायचं आपण चालू A to B. त्याच्यामध्ये बघायचं करंट डायरेक्शन A to B जात असताना करंट डायरेक्शन आहे सेम. म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप काय घ्यायचं? मायनस. तर हे येतं -5 I1. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे B to D. So when we are going from B to D, that is in the same direction of current. So the potential drop is -10 IG. Potential drop is -10 IG. नंतर तुम्हाला जायचं आहे D to A. आता
आता इथे करंटच्या अपोजिट डायरेक्शनने आपण चाललो तर पोटेन्शियल ड्रॉप काय घ्यायचं पॉझिटिव्ह तर पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स सो इट इज प्लस 15 into 2 minus I1 that is equal to 0 तर आपल्याला हे अशा प्रकारे इक्वेशन मिळतं याला तुला सिम्प्लिफाय करावं लागेल -5I1 -10IG plus 30 plus -15I1 is equal to 0 आता काय करायचं हे -5 -15 म्हणजे -20 -20I1 -10IG plus 30 is equal to 0 किंवा आपल्याला ह्या इक्वेशनला असंही लिहिता येतं या इक्वेशनला आपल्याला असंही लिहिता येईल 20I1 plus 10IG is equal to 30 असं लिहिता येतं आता हे जे कोएफिशिएंट आहे I1 IG that is divisible by 10 so this is 2I1 plus 1IG plus 1IG is equal to 3 हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 1 हे आपल्याला मिळालं काय इक्वेशन नंबर 1 तर सगळ्यांनी हे इक्वेशन नंबर 1 पर्यंत लिहून घ्या पूर्ण करा अनम्यूट आहे ना 42 बरं मिस्टर बोर्ड हां अरे काय कसं लिहायचं याला जर आपण डिवाइड केलं 10 नी तर हे येतं तुम्हाला 2I1 प्लस IG is equal to 3 this is equation number 1 सगळ्यांनी इक्वेशन नंबर 1 पर्यंत लिहायचं आहे सगळ्यांनी इक्वेशन नंबर 1 पर्यंत लिहा लिहिणं झाल्यानंतर मला सांगा झालं का सगळ्यांचं लिहिणं बोला बोला ना बोला Yes, students. Yes, sir. Yes, sir. इक्वेशन नंबर 1 पर्यंत आले का सांगा हो सर हो sir. हो सर आता मला हा बोर्ड रब करायचा आहे तर आपण हा जो केव्हीएल आहे अप्लाय केला ह्या अर्ध्या लूपला लक्षात ठेवा आता दुसरा जो उरलेला अर्धा लूप आहे दॅट इज BC DB ठीक है now you will apply KVL now we will apply KVL to the another loop now we will apply KVL to the another loop that is B C D A. ठीक आहे सांगा आता आपण चाललो B पासून C पर्यंत पोटेन्शियल ड्रॉप काय घ्यायचं सांगा बोला Minus हे आपण चालू B to C तर पोटेन्शियल ड्रॉप प्लस साइन कुठला येईल आणि किती येईल पोटेन्शियल ड्रॉप negative. हां सांगा बोला Negative. पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे याचा आणि याचा प्रॉडक्ट पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे काय प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स तर सांगा किती येईल पोटेन्शियल ड्रॉप इथून इथपर्यंत फक्त बोला -10 I1 minus IG. हाँ वेरी गुड -10 I1 -IG ठीक है
त्याच्यानंतर आता तुम्हाला जायचं C to D. करंटचं डायरेक्शन बघा कसं आहे, आपण चाललो त्याच्या अपोजिट आहे. तर पोटेन्शियल ड्रॉप काय आहे सांगा. हा करंट आहे 2 I1 Ig. दिसतो का करंट 2 I1 Ig आहे. तर सांगा आपण चाललो आता कुठे C to D. आपण चाललो C to D. चला लवकर सांगा पोटेन्शियल ड्रॉप काय घ्यायचं बोला. +20. +20. व्हेरी गुड. +20 into bracket 2 I1 Ig. हा करंट आहे या 20 ओहम रेजिस्टन्स मधला. आता परत आपण चाललो D to A. बघा सगळे डायग्राम मध्ये आपण चाललो कुठे आता D to A. करंटच्या अपोजिट. बोला पोटेन्शियल ड्रॉप किती येईल 10 सर IG. D2B ना. D to B. सॉरी D to B. हा पोटेन्शियल ड्रॉप सांग किती येईल +10. +10 IG. +10 IG. व्हेरी गुड. +10 IG is equal to how much 0. आता तुम्हाला काय करायचं लक्षात आहे ब्रॅकेट ओपन करायची -10 I1. ठीक आहे मायनस मायनस +10 प्लस त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. हे होतं तुमचं 40 आणि -20 I1 +20 IG. बरोबर आहे का +10 IG. आता काय करायचं -10 I1 -20 I1 किती झालं सांगा -30 I1. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या हे 10 IG हे 30 IG प्लस 10 म्हणजे किती 40 IG 40 IG. आणि आता उरलं काय सांगा +40 is equal to how much 0. आता हे सुद्धा डिव्हिजिबल बाय 10 आहे. हे सुद्धा काय हे सुद्धा इक्वेशन काय आहे डिव्हिजिबल बाय 10 म्हणजे -3 I1 +4 IG +4 is equal to 0. चला आता आपण काय करणार हे जर या दोघांना आपण इकडे पाठवलं तर हे काय होईल -3 I1 4 IG इक्वल टू किती 4. याला इक्वेशन नंबर 2. सगळ्यांनी इक्वेशन नंबर 2 पर्यंत जायचं आहे. लिहिणं झाल्यानंतर मला सांगा त्या इक्वेशनला झालं का सगळ्यांचं इक्वेशन नंबर 2. चला झालं का सगळ्यांचं हो सर. हा इक्वेशन नंबर 1 सांगा मला काय होतं इक्वेशन नंबर 1 2 I1 + I1 Ig is equal to 3. लक्षात आता हे डायग्राम आपण काय करणार रब करणार. डायग्राम आता आपण रब करणार. त्याच्यानंतर आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याला आपल्याला सॉल्व करायचं आहे सोडवायचं आहे. हे बघा इक्वेशन नंबर 1 आहे तुमचं 2I1 Ig
is equal to 3. इक्वेशन नंबर 2 आहे तुमचं 3i1 minus ig minus 4ig is equal to 4. आता काय करायचं लक्षात आलंय तुम्हाला ह्या i1 चा जो कोएफिशिएंट आहे हा इक्वल करायचा आहे. i1 चा कोएफिशिएंट काय करायचा इक्वल. म्हणून इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 1 ला काय करावं लागेल 3 नी मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय तुला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. तुम्ही हे बघा लक्ष द्या आपल्याला i1 चा कोएफिशिएंट हा सारखा करायचा आहे सेम. त्यासाठी इक्वेशन नंबर 1 ला 3 नी मल्टिप्लाय करा म्हणजे येतं 6i1 प्लस 3ig इज इक्वल टू 9. इक्वेशन नंबर 2 ला 2 नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे 6i1 मायनस 8ig इज इक्वल टू मच 8. बरोबर आहे का सांगा. आता हे जे आहे सबट्रॅक्टिंग इक्वेशन या दोघांचं काय करायचं सबट्रॅक्शन करायचं लक्षात द्या. तर हे मायनस होईल हे प्लस होईल हे मायनस. So 8 plus 3 is 11. 11ig is equal to how much? 1. Therefore, the value of ig is 1 upon 11 ampere. So the value of current through galvanometer is how much? 1 upon 11 ampere. आलं का लक्षात? लक्षात आलं का सगळ्यांच्या? यस सर. हा करंट किती मिळाला 1 upon 11. 11 एम्पियर. हा 1 upon 11 ampere. आता तुम्हाला घरी होमवर्क साठी एक प्रॉब्लेम देतो मी लक्ष द्या. घरी होमवर्क साठी तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे. लिहा प्रॉब्लेम सगळ्यांनी हे लिहिलं का? हो सर. Calculate the current. Calculate the current passing through. Calculate the current passing through galvanometer. हा प्रॉब्लेम तुम्ही असाच या पद्धतीनेच करायचा घरी करायचा. Calculate the current passing through galvanometer of resistance. Galvanometer of resistance 20 ohm. Galvanometer of resistance 20 ohm. Galvanometer of resistance 20 ohm in the following circuit. In the following circuit. ठीक आहे सगळ्यांनी एक लक्ष द्या ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे जशी आपण आधी काढली तशीच. फक्त व्हॅल्यूज मी रेजिस्टन्सच्या चेंज करून देणार आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचा आहे. आणि शक्य झालं तर याचा आन्सर तुम्ही मला व्हॉट्सअप वर पाठवू शकता. आन्सर मी सांगणार नाही. इथे आहे गॅल्व्हनोमीटर त्याचा रेजिस्टन्स आहे 20 ओहम. हा रेजिस्टन्स आहे 10 ओहम. हा रेजिस्टन्स आहे 15 ओहम. दिस रेजिस्टन्स इज ऑफ 20 ओहम. सगळ्यांनी डायग्राम काढा. दिस रेजिस्टन्स इज ऑफ 25 ओहम. नाउ हे जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे याच्यामध्ये एंटर होणारा करंट आहे 1 एंपियर. आता हे जे करंट डायरेक्शन आपल्याला स्वतः काढावे लागतात. लक्ष द्या सगळ्यांनी इकडे बोर्डकडे लक्ष द्या. हे करंट डायरेक्शन आपल्याला काढावे लागतात. तर समजा ह्या रेजिस्टन्स मधून जाणारा करंट जर आपण कन्सिडर केलेला असेल I1 सपोज तर 20 ओहम मधून जाणारा जो करंट आहे याची व्हॅल्यू सांगा किती असली पाहिजे. बोला बोला ना बोला. 1 minus I1.
1 मायनस I1 व्हेरी गुड 1 मायनस I1 ठीक आहे. आता आपण पुढे चालू लक्ष द्या. हा पॉइंट आहे तुमचा A. दिस इज पॉइंट B. दिस इज पॉइंट C and this is point D. So current flow galvanometer is IG. म्हणजे आता इथे हा करंट I1 इकडे लक्ष द्या डायग्राम मध्ये लक्ष द्या. इथे हा करंट I1 दोन ब्रँच मध्ये डिवाइड होतो. तर याच्या I1 मधला काही भाग इकडे गेला म्हणजे IG. तर इथून जाणाऱ्या करंटची व्हॅल्यू सांगा. 15 ओम मधून जाणारा जो करंट आहे त्याची व्हॅल्यू सांगा किती येईल. बोला. मायनस आय जी. I1 मायनस IG व्हेरी गुड. त्याच्यानंतर लक्ष द्या. हा IG करंट इथपर्यंत आला. नंतर हा तुमचा 1 मायनस I1 इथपर्यंत आला. हे दोन्ही ऍड होतात. अकॉर्डिंग टू KCL किर्चॉफ करंट लॉ हे दोन्ही करंट ऍड होतात आणि ऍड होऊन ते पुढे जातात या रेझिस्टन्स मधून. तर आता ह्या करंटची व्हॅल्यू सांगा किती येईल. 1 minus I1 minus IG. 1 मायनस I1 प्लस IG व्हेरी गुड. आता हे दोन्ही करंट इथे ऍड होतात. याचं जर ऍडिशन केलं तर आपल्याला 1 मिळायला पाहिजे. लक्षात घ्या. या दोन्ही करंटचं ऍडिशन जर केलं तर काय मिळायला पाहिजे. 1 दोन्हीचं ऍडिशन केलं तर आपल्याला काय मिळतं 1 एंपियर. याचं कारण आहे लक्षात घ्या. हे प्लस I1 मायनस I1 कट होतं. मायनस IG प्लस IG कट होतं आणि इथे उरलेला करंट तुमचा किती आहे 1 एंपियर. सगळ्यांनी ही डायग्राम काढून घ्या. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये मला याचं आन्सर पाहिजे. आलं लक्षात. नेक्स्ट लेक्चर मध्ये मला याचं काय पाहिजे आन्सर पाहिजे. Okay. काढली डायग्राम सगळ्यांनी. मुलांनो डायग्राम काढली का. यस सर. Yes, sir. हा झालं सगळ्यांचं. हो. तुम्ही मला व्हॉट्सअपवर सांगू शकता किंवा नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला याचा आन्सर मला सांगावं लागेल. त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. जसं आपण पहिला प्रॉब्लेम केलेला आहे याच्या आधीचा. सर 1/52 एंपियर आहे सर. व्हॅल्यूज आपण रेझिस्टन्सच्या काय केलेल्या आहेत चेंज केलेल्या आहेत आणि तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळतात. त्या दोन इक्वेशन मध्ये तुम्हाला I1 चा कोएफिशिएंट हा सारखा करावा लागतो. नंतर त्या दोन इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करून तुम्हाला IG ची व्हॅल्यू काढता येते. हा तुमचा क्वेश्चन असा आहे कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनी डायग्राम काढली असेल तर आता रद्द करायला हरकत नाही. ठीक आहे. सर IG ची व्हॅल्यू 1/52 येते. काढली सगळ्यांनी. बोला बोला बोला. तर माझी व्हॅल्यू 1/52 आली. हा व्हेरी गुड. काय होतं सांगा बेटा. 1/52. 1/52 तुझा कधी केला किती वाजता केला. अच्छा ठीक आहे. बाकीच्यांचं बघू आपण. तुझं नाव सांग. महेश केंद्रे. महेश व्हेरी गुड. महेश केंद्रे. सगळ्यांनी आता हे काढलेले डायग्राम दाखवायच्या नंतर जो बीट आहे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार किंवा स्टडी करणार. नेक्स्ट आहे ब्रिजस्टोन ब्रिज. ब्रिजस्टोन ब्रिज. हा जो ब्रिजस्टोन ब्रिज आहे तर यूज ऑफ दिस ब्रिजस्टोन ब्रिज इज to calculate the unknown resistance, and this Bridgestone bridge can measure the resistance from ohm 100 ohm. Measure resistance of
अरे इकडे लक्ष द्या, फोन वाजवायला लागला मोबाईल. चला सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. Bridgestone bridge consists of 4 resistances P, Q, R, S. Bridgestone bridge consists of 4 resistances. These are the resistances. They are arranged. Now we have to arrange the resistances such that it will form a quadrilateral. ह्या चौघांना तुम्हाला अशा पद्धतीने अरेंज करावं लागेल such that it will form a quadrilateral. तर याच्यामध्ये जशी आपण याच्या आधी डायग्राम काढलेली होती, सेम डायग्राम तुम्हाला इथे ब्रिजस्टोन ब्रिजची काढावी लागेल. तर या ब्रांच मध्ये समजा आपण एक रेजिस्टन्स लावला, इथे एक रेजिस्टन्स लावला, त्याच्यानंतर इथे एक रेजिस्टन्स लावला. तर अशा प्रकारे हे 4 रेजिस्टन्स आहे. हा P, हा Q, हा R आणि हा S मध्ये लावायचा आहे गॅल्व्हनोमीटर. लक्ष द्या डायग्राम एकदम. हा पॉइंट आहे A, this is point B, this is point C and this is D. So in between point B and D, you have to connect the galvanometer, and in between point A and C, you have to connect a cell with plug key. You have to connect cell with plug key. Now this plug key is made on. If the plug key is made on, then current passes through the electrical circuit. Suppose that अंगाचा बिनला पूर भरून उरला. या रेजिस्टन्स P मधून जाणारा जो करंट आहे that is I1. त्याच्यानंतर S मधून जाणारा जो करंट आहे that is वाढला I2. परी देह रंगला. सर सर्वांना म्यूट करा. म्यूट करा मॅडम, सगळ्यांना म्यूट करा. हा इकडे लक्ष द्या. सगळ्यांना म्यूट करा. हा इकडे लक्ष द्या. याची जी theoretical balance condition आहे, that is P divided by Q is equal to S divided by R हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट हा Ig आहे. हा करंट आहे I1 Ig. इकडे आलेला करंट आहे तुमचा I2 Ig. आणि पॉइंट सी वरती जर दोन्ही करंटचं आपण ऍडिशन केलं तर इथे मिळतं तुम्हाला I1 I2. ठीक आहे. आता याची जे theoretical balance condition आहे ती अपॉन Q is equal to S upon R. हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला परत किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ याचा यूज करावा लागतो. तर सगळ्यांनी पहिल्यांदा त्यांनी डायग्राम काढल्यानंतर you have to consider the loop, closed loop, that is A, B, B आणि A. तर याचं जे इक्वेशन आहे आपल्याला जायचं फ्रॉम पॉइंट A to B, B to D and again from point B to A. Applying KVL, apply KVL to the loop A, B, D. आता हे बघा हा रेजिस्टन्स आहे तुमचा P आणि याच्यातून जाणारा करंट आहे I1. तर हे येतं आपल्याला मायनस I1 into P. त्याच्यानंतर सेम डायरेक्शन ऑफ करंट मायनस Ig into G. G म्हणजे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर आणि Ig म्हणजे करंट पासिंग थ्रू गॅल्व्हनोमीटर.
Again, we have to go from point D to A. That is opposite to the direction of current. So the potential drop is positive. That is I2 into S. Equation number 1 मिळाला. Equation number 1 मिळाला. त्याच्यानंतर दूसरा जो तुम्हाला कन्सिडर करायचा आहे that is BCDD. त्याचंही तुम्हाला इक्वेशन मिळेल. त्याचंही आपल्याला काय मिळेल? इक्वेशन मिळेल. पण आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की if the potential at point B and D are same, if the potential at point B and D are same, लक्ष द्या. Potential at point B and that point D are same. हे जर same असेल, if the point B and D are at equal potential or equipotential, then the current through galvanometer is 0. जर पॉइंट B आणि D हे तुमचे इक्वल पोटेन्शियल वर असतील तर गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट हा 0 असतो. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळतं -I1P प्लस I2S इज इक्वल टू 0 किंवा I1P इज इक्वल टू I2S. हे इक्वेशन नंबर 1 आपल्याला मिळेल. लक्षात डायग्राम काढून ह्या अर्ध्या लूपला तुम्ही काय करायचं? केव्हीएल अप्लाय करायचा. नंतर ह्या दुसऱ्या अर्ध्या लूपला केव्हीएल अप्लाय करायचा. हे प्रॅक्टिकल बॅलन्स कंडिशन तुम्हाला यूज करावी लागेल. तर तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मिळतं I1P इज इक्वल टू I2S. सगळ्यांनी लिहून घ्या. किती वेळ झाला? झाला. चलो. तर मुलांना बाकीचं दुसरं इक्वेशन, दुसरा लूपचं इक्वेशन तुम्ही काय करायचं? काढायचं आणि इक्वेशन नंबर 1 ला 2 ने डिवाइड करून टाकायचं. तुम्हाला कंडिशन मिळेल P by Q is equal to S upon R. अलग लक्षात. सो थँक्यू व्हेरी मच. आणि ते मध्ये जे तुम्ही मोबाईल वाजवायला लागले ते कृपया बंद करून टाका. ठीक आहे. चला अनम्यूट करा. सगळ्यांना अनम्यूट करा.